नमस्कार मित्रांनो, आपण सर्वांचे स्वागत आहे रोजगार मराठी या युट्यूब चॅनलवरती। आज आपण अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यावरती चर्चा करणार आहोत। आपण सर्वांना माहितीच आहे की नजीकच्या काळामध्ये महावितरण, महाट्रान्सको आणि महाजिनको या वीज कंपन्यांमध्ये विविध पदांची भरती जाहीर करण्यात येणार आहे। गेल्या काही काळामध्ये विद्युत सहाय्यक, उपकेंद्र सहाय्यक या पदांची भरती जाहीर करण्यात आली होती। त्यांची परीक्षा सुद्धा झाली आणि नवीन भरती सुद्धा जाहीर करण्याचे प्रयोजन असल्याचे आपणास निदर्शनास येते। त्याचबरोबर महाट्रान्सको मध्ये तंत्रज्ञ 4 या पदांची भरती आणि महाजिनको मध्ये तंत्रज्ञ 3 या पदांची भरती जाहीर होणार असल्याचे आपल्या निदर्शनास आलेले आहे। त्याचबरोबर या तांत्रिक पदांप्रमाणेच अतांत्रिक पदांची सुद्धा भरती लवकरच जाहीर होणार आहे असं आपल्या लक्षात येतं। पण या सर्व प्रक्रियेमध्ये एक महत्त्वाचा मुद्दा आपल्या निदर्शनास असा आला आहे की 43,000 पेक्षा जास्त जे कंत्राटी कर्मचारी आहे किंवा बाह्यस्रोत कर्मचारी किंवा आपण त्यांना आउटसोर्स म्हणू असे हे कर्मचारी महावितरण, महाट्रान्सको आणि महाजिनको या तिन्ही कंपन्यांमध्ये कार्यरत आहे। या सर्व कर्मचाऱ्यांना महावितरण, महाट्रान्सको आणि महाजिनको या तिन्ही वीज कंपन्यांमध्ये कशा प्रकारे सामावून घेतले जाऊ शकते याकरता बरेचसे प्रयत्न होत असल्याचे आपल्याला दिसून येत आहे। सोशल मीडियावरती बरेचसे पत्र आणि बरेचसे मेसेज आपल्यापर्यंत पोहोचले असतीलच, पण आज आपण डिटेलमध्ये या सर्व गोष्टींचा उहापोह करण्याचे या ठिकाणी प्रयत्न करू। या तिन्ही वीज कंपन्यांमध्ये जे कंत्राटी कर्मचारी आहेत, बाह्यस्रोत कर्मचारी आहेत, त्या सर्व कर्मचाऱ्यांना या विविध पदांवरती सामावून घेण्याकरताची पार्श्वभूमी काय आहे, त्याचबरोबर याकरता प्रयत्न कोणते करण्यात आले आणि हे प्रयत्न कोणी केले आणि कशा प्रकारे प्रयत्न केले याविषयी सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू। त्याचप्रमाणे महत्त्वाचा पत्रव्यवहार जो की या तिन्ही कंपन्यांच्या प्रशासनासोबत झालेला आहे, तो महत्त्वाचा पत्रव्यवहार कोणी केला आणि त्यातील महत्त्वाचे मुद्दे काय आहेत याविषयी सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्याचप्रमाणे हा सर्व पत्रव्यवहार झाल्यानंतर अंतिम निर्णय काय घेण्यात आलेला आहे आणि पुढे सुद्धा काय शक्यता आहे या सर्व गोष्टींची सुद्धा माहिती घेण्याचा प्रयत्न आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत। आपण सर्वांना विनंती आहे की हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। बरेचसे तांत्रिक बाबी आहेत, बरेचसे महत्त्वाचे मुद्दे आहेत, ते तुमच्याकडून मिस व्हायला नको। पूर्ण व्हिडिओ न बघितल्यामुळे बऱ्याचशा उमेदवारांकडून व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये विविध प्रश्न केले जातात आणि त्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देणं शक्य होत नाही किंवा वैयक्तिक फोन सुद्धा येतात किंवा मेसेज सुद्धा येतात आणि त्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर होणं कधी कधी शक्य होत नाही। म्हणून हा व्हिडिओ तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघितला तर बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होण्याचे चान्सेस जास्त आहेत। तत्पूर्वी आपण सर्व उमेदवारांना विनंती आहे की अद्यापपर्यंत तुम्ही आमच्या चॅनलला जर लाईक केलं नसेल, शेअर केलं नसेल किंवा सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। त्याचप्रमाणे व्हिडिओच्या खाली दिलेल्या बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून आम्ही प्रसिद्ध केलेले व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील। तर मित्रांनो, आपल्याकडे महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन या संघटनेने माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री व ऊर्जा मंत्री महाराष्ट्र शासन यांना दिलेले पत्र आहे 21/3/2023 चे, म्हणजे 21 मार्च 2023 रोजीचे। त्याचबरोबर आपल्याकडे दिनांक 23/7/2023 म्हणजे नजीकच्याच काळामध्ये दिलेले पत्र आहे, ते सुद्धा माननीय देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री व ऊर्जा मंत्री यांना दिलेले आहे। या पत्रामध्ये महत्त्वाचे मुद्दे काय आहेत किंवा मागण्या कोणकोणत्या केलेल्या होत्या याविषयीची आपण माहिती घेणार आहोतच। त्याचबरोबर आपल्याकडे दिनांक 23 जुलै 2023 चा एक मेसेज सुद्धा अवेलेबल आहे, जो की संघटनेने सोशल मीडियावरती प्रसिद्ध केला होता। त्याचबरोबर आपल्याकडे आणखी एक मेसेज आहे, त्यामध्ये हेडिंगच अशी दिलेली आहे की माननीय देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री व ऊर्जा मंत्री यांचे वर्कर्स फेडरेशन कंत्राटी कामगार सेलच्या वतीने आभार। म्हणजे कोणती मागणी करण्यात आली होती आणि शासनाचे आभार मानले म्हणजे कोणता निर्णय घेण्यात आला, जो की कंत्राटी कामगारांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे। या सर्व गोष्टींविषयी आपण आता चर्चा करणार आहोत। तर मित्रांनो, आपण स्क्रीनवरती बघू शकता, या ठिकाणी संघटनेचे नाव लिहिलेले आहे महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन। अध्यक्ष दिलेले आहे मोहन शर्मा आणि हे पत्र दिलेले आहे दिनांक 21/3/2023 रोजी, म्हणजे 21 मार्च 2023 रोजीचे। पत्र दिलेले आहे प्रति माननीय देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री व ऊर्जा मंत्री महाराष्ट्र शासन मंत्रालय मुंबई। या ठिकाणी विषय तुम्ही वाचू शकता, जो की अत्यंत महत्त्वाचा आहे, तिन्ही वीज कंपन्यातील कंत्राटी बाह्यस्रोत कामगारांना कायम करण्याबाबत। आपण जर कंत्राटी कर्मचारी आहात किंवा कंत्राटी कर्मचारी जरी नसालही तरी या निर्णयाचा एकूण भरतीवरती काय परिणाम होऊ शकतो, एकूण भरती कशा पद्धतीची राबवली जाऊ शकते या गोष्टीविषयी आपण एक आराखडा बांधू शकतो। या ठिकाणी आपण बघू शकतो की अत्यंत महत्त्वाचा विषय आहे की तिन्ही वीज कंपन्यातील कंत्राटी किंवा बाह्यस्रोत कर्मचाऱ्यांना कायम करण्याबाबत। संदर्भ दिलेला आहे दिनांक 4 जानेवारी 2023 रोजी सह्याद्री विश्रामगृहामध्ये झालेल्या त्रिपक्षीय वाटाघाटी व संप स्थगितीचा निर्णय। व्हिडिओ थोडा मोठा होईल, त्याच्यामुळे आपण फक्त महत्त्वाच्या मुद्द्यांवरती चर्चा करू आणि इतर मुद्दे फक्त आपण वाचत जाऊ, तो तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा।
तर या ठिकाणी आपण वाचू शकतो, महोदय, दिनांक 4 जानेवारी 2023 रोजीच्या त्रिपक्षीय वाटाघाटीत वर्कर्स फेडरेशनच्या वतीने आम्ही तिन्ही वीज कंपन्यातील कंत्राटी बाह्यस्त्रोत कर्मचाऱ्यांना भरती प्रक्रियेत त्यांनी केलेल्या वर्षानुरूप सेवेनुसार 5 व 10 गुण जास्त देऊन प्राधान्य दिल्याने हा प्रश्न सुटत नाही हे आपल्या पुढे मांडले होते. याचा अर्थ या अगोदर असे ठरले होते की जे बाह्यस्त्रोत कर्मचारी आहे किंवा कंत्राटी कर्मचारी आहे त्यांना भरती प्रक्रियेमध्ये त्यांनी केलेल्या एकूण वर्षानुरूप सेवेनुसार 5 आणि 10 गुण जास्त देऊन प्राधान्य द्यावे असे या अगोदर ठरलेले होते. त्यावर आपण संघटनेने या विषयावर आपला प्रस्ताव द्यावा, त्यावर विचार करण्यात येईल असे आपण सूचित केले होते. म्हणजे त्यावेळेस ऊर्जा मंत्र्यांकडून काय सांगण्यात आलं होतं की त्यावर संघटनेने आपला प्रस्ताव द्यावा, त्यावर विचार करण्यात येईल. संघटनेने 5 गुण जास्त देऊन प्राधान्य दिल्याने हा प्रश्न सुटत नाही असे सुचवल्यानंतर संघटनेकडून सदर विषयावरती प्रस्ताव द्यावा असे सांगण्यात आले होते. त्या पार्श्वभूमीवर या कामगारांना कशा पद्धतीने कायम करता येईल याबाबतचा वास्तविक प्रस्ताव आम्ही आपल्या मान्यतेकरता सादर करीत आहोत. म्हणजे हा प्रस्ताव संघटनेने ऊर्जा मंत्र्यांकडे म्हणजेच उपमुख्यमंत्र्यांकडे सादर केलेला आहे. या ठिकाणी काही मुद्दे दिलेले आहेत ते आपण वाचून घेऊ. मुद्दा क्रमांक दिलेला आहे 1. या सर्व 43,000 कंत्राटी कामगारांचा प्रश्न कायमचा निकालात काढण्यास्तव शासन व व्यवस्थापनाला शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा यामध्ये या कामगारांची 5, 10, 15 वर्षाची सेवा झाल्यामुळे सूट द्यावी लागेल व हा धोरणात्मक निर्णय सर्वप्रथम घ्यावा लागेल. म्हणजे सर्वात पहिला मुद्दा संघटनेने हा मांडला आहे की या सर्व 43,000 कंत्राटी कामगारांचा प्रश्न कायमचा निकालात काढण्याकरिता शासन आणि व्यवस्थापनाला त्या उमेदवारांच्या शैक्षणिक पात्रतेमध्ये आणि वयोमर्यादामध्ये सूट द्यावी लागेल आणि हा धोरणात्मक निर्णय सर्वात प्रथम घ्यावा अशी संघटनेची मागणी होती. मुद्दा क्रमांक 2 या ठिकाणी दिलेला आहे. नागपूर येथील विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात आपण तिन्ही कंपन्यातील 43,000 कंत्राटी कामगारांना भरतीत प्राधान्य देण्याचे आश्वासित केले आहे. या पत्राच्या माध्यमातून आपल्याला कळते की जे हिवाळी अधिवेशन झालेलं होतं त्या हिवाळी अधिवेशनामध्ये शासनाने तिन्ही कंपन्यातील 43,000 कंत्राटी कामगारांना भरतीत प्राधान्य देण्याचे आश्वासन दिलेले होते. सर्व 43,000 कामगारांना टप्प्याटप्प्याने जसे यापूर्वी महाराष्ट्राच्या वीज उद्योगातील 30,000 रोजंदारी कामगारांना कायम करण्यात आले त्याप्रमाणे कारवाई करावी लागेल. लॉंग टर्म मध्ये हा प्रश्न सोडवण्यास्तव प्रथम या 43,000 कंत्राटी कामगारांची वर्गवारी उदाहरणार्थ शैक्षणिक पात्रता असणारे ITI, इलेक्ट्रिकल डिप्लोमा, BCom, BA व शैक्षणिक पात्रता नसणारे मात्र गेली 10 ते 15 वर्षे कायम कामगारांप्रमाणे काम करून कामास तरबेज असलेले कामगार अशा 2 विभागात विभागणी करावी लागेल. मंडळ म्हणजे सर्कल पातळीवरील अधिकाऱ्यांच्या कक्षेत कंत्राटदार असल्याने व अधीक्षक अभियंता हे सक्षम अधिकारी असल्याने त्यात अडचण होणार नाही. हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे, हा तुम्ही समजून घ्या. यापूर्वी वीज उद्योगातील जर रोजंदारी कामगारांना कायम करण्यात आले होते त्याचप्रमाणे आता सुद्धा करावे, जे की एकाच वेळी शक्य नसल्यामुळे ते टप्प्याटप्प्याने करावे असे संघटनेद्वारे सूचित केलेले आहे. तुम्ही जर कंत्राटी कर्मचारी असाल किंवा नसाल तरी तुम्हाला एक माहिती असेल, बरेचसे कंत्राटी कर्मचारी हे शैक्षणिक पात्रता नसताना सुद्धा आउटसोर्स म्हणून काम करत आहेत, जे की वर्षानुवर्ष त्यांचं काम चालू आहे, त्यामुळे त्यांचा अनुभव खूप चांगला झालाय. आणि बरेचसे कंत्राटी कर्मचारी हे आवश्यक शैक्षणिक पात्रता असणारे आहे. या ठिकाणी काय दिलेले आहे, शैक्षणिक पात्रता असणारे म्हणजे कोण कोण, ITI, इलेक्ट्रिकल डिप्लोमा, BCom किंवा BA. यातील ITI, इलेक्ट्रिकल डिप्लोमा हे तांत्रिक कर्मचाऱ्यांविषयी बोलू आणि BCom, BA हे अतांत्रिक कर्मचाऱ्यांविषयी बोलू. असा एक तांत्रिक कर्मचाऱ्यांचा वर्ग आहे. दुसरा वर्ग असा आहे शैक्षणिक पात्रता नसणारे म्हणजे ज्यांची शैक्षणिक पात्रता नाही आहे मात्र गेली 10 ते 15 वर्ष कायम कामगारांप्रमाणे, शब्द तुम्ही लक्षात घ्या, काय लिहिलेलं आहे, कायम कामगारांप्रमाणे काम करून कामात तरबेज असलेले कामगार अशा 2 विभागात विभागणी करावी लागेल. म्हणजे ज्यावेळी भरती प्रक्रियेमध्ये सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना सामावून घेण्याचा मुद्दा येईल, हा एक अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. याच्यावरती शासनाला, प्रशासनाला विचार करावाच लागेल आणि जो काही अंतिम निर्णय असेल त्या निर्णयानुसार कंत्राटी कर्मचाऱ्यांना सामावून घेण्याविषयीचे आदेश निघतील किंवा त्याचे टर्म्स आणि कंडिशन निघतील. आणि पुढे या ठिकाणी लिहिलेले आहे की कंत्राटी कर्मचारी हे डायरेक्टली महावितरण, महानिर्मिती किंवा महापारेषण या कंपनीमध्ये कामाला लागत नाही, तर ते कोणत्या तरी कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून कामाला लागतात. म्हणजे त्यांचा अर्ज, त्यांची भरती प्रक्रिया किंवा त्यांना कामाला लावणं हे सर्व कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून असतं आणि त्यांना पेमेंट सुद्धा हा कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातूनच केला जातो. आणि हे जे कंत्राटदार आहे म्हणजे कॉन्ट्रॅक्टर आहे हे अधीक्षक अभियंता यांच्या कक्षेत असतात. म्हणजे संघटनेचं असं म्हणणं आहे की हे कंत्राटदार सर्कल पातळीवरील म्हणजे मंडळ पातळीवरील अधिकाऱ्यांच्या कक्षेत असल्यामुळे
आणि अधीक्षक अभियंता हे सक्षम अधिकारी असल्याने त्यात अडचण होणार नाही. म्हणजे जर या कर्मचाऱ्यांची वर्गवारी करायची असेल तर ही वर्गवारी करताना कशा पद्धतीने सोपी होऊ शकतं, कोणते सक्षम अधिकारी याच्याकरता मदत करू शकतात, ज्यांच्या अखत्यारीमध्ये हे सर्व विषय आहे, प्रकरण आहे, याविषयी सुद्धा संघटनेने अभ्यासपूर्ण या ठिकाणी माहिती दिलेली आहे आणि त्या पद्धतीने मागणी सुद्धा केलेली आहे. पुढील मुद्दा या ठिकाणी आपण वाचू. ही वर्गवारी करतानाच या कामगारांची ज्येष्ठता यादी तयार करण्यास्तव कामगार लागल्याची तारीख, शैक्षणिक पात्रता, वय, एकूण काळाचा अनुभव याची नोंद करावी लागेल. परत सांगतो, जर तुम्ही कंत्राटी कर्मचारी असाल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघाच. तर बरेचसे मुद्दे एवढे तांत्रिक आहे, एवढे टेक्निकल आहे. बऱ्याचशा कंत्राटी कर्मचाऱ्यांचा असा विषय आहे की आम्हाला सामावून घेणारच आहेत, पण ते सामावून घेताना कोणकोणत्या कंडिशन ठेवले जाणार आहे, तुमची सिनियरिटी कशी असणार, तुमच्या वयाचा काय फरक पडेल, तुमच्या शैक्षणिक अर्हतेचा काय फरक पडेल, त्याचबरोबर तुम्ही कंत्राटी कामगार म्हणून कोणत्या तारखेला लागलात, म्हणजे तुमची ज्येष्ठता किती आहे, या सर्व गोष्टींचा या ठिकाणी विचार करण्यात येणार आहे. त्यामुळे या प्रत्येक गोष्टीला तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा. तर या ठिकाणी काय दिलेलं आहे, वरील मुद्दा क्रमांक 2 मध्ये सांगितल्याप्रमाणे वर्गवारी करावी लागेल. म्हणजे कोण, एक शैक्षणिक पात्रता असणारे आणि एक शैक्षणिक पात्रता नसणारे. तर या कर्मचाऱ्यांची वर्गवारी करताना या कर्मचाऱ्यांची ज्येष्ठता यादी तयार करण्यास्तव, म्हणजे यांची ज्येष्ठता यादी तयार करावी लागेल. तर ही ज्येष्ठता यादी तयार करण्याकरता तो उमेदवार कामावर किती तारखेला लागला, त्या उमेदवाराची शैक्षणिक पात्रता काय आहे, त्याचं वय किती आहे, त्या उमेदवाराचा अनुभव किती आहे, या सर्वाची नोंद करावी लागेल असे संघटनेचे म्हणणे आहे. प्रत्येक मंडळ स्तरावर ही यादी एकत्रित करावी व परिमंडळ स्तरावर त्याची एकरूप ज्येष्ठता यादी तयार करावी. ती देखील वर क्रमांक 1 वर दिल्यानुसार शैक्षणिक पात्रता धारक व पात्रता नसणारे याकरिता हे आवश्यक आहे, जेणेकरून नव्याने कंत्राटी कामगार म्हणून नियुक्त झालेला ITI किंवा पदवीधारक ज्येष्ठ कामगाराला डावलून कायम होणार नाही. अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे, तुम्ही समजून घ्या. बऱ्याचशा कंत्राटी कर्मचाऱ्यांसोबत चर्चा झाली, त्यावेळेस एक लक्षात आलं, त्यांच्या मनामध्ये असा संभ्रम आहे, जर मी कंत्राटी कर्मचारी आहे तर आमचे चान्स किती % आहे. आता कंडिशन तुम्ही समजून घ्या की काय होऊ शकतं. एखादा विद्यार्थी जो 2022 मध्ये ITI पासआउट झाला किंवा 2019 मध्ये ITI पासआउट झाला आणि लगेच तो अप्रेंटिसशिप करता, म्हणजे शिकाऊ उमेदवारी करता महावितरण, महापारेषण किंवा महानिर्मितीच्या एखाद्या कार्यालयामध्ये रुजू झाला. त्या उमेदवाराने 1 वर्ष अप्रेंटिसशिप म्हणून, म्हणजे शिकाऊ उमेदवारी म्हणून काम केलं. त्या 1 वर्षाचा त्याने त्या ठिकाणी अनुभव घेतला आणि त्याच ठिकाणी किंवा महाराष्ट्रामध्ये कोणत्याही ठिकाणी कंत्राटी कर्मचारीची जागा खाली होती आणि त्या उमेदवारांचा तिथे सिलेक्शन झालं आणि तो कंत्राटी कर्मचारी म्हणून कामाला लागला. मग त्या कंत्राटी कर्मचाऱ्याकडे ITIचं क्वालिफिकेशन आहे, त्या कंत्राटी कर्मचाऱ्याकडे अप्रेंटिसशिपचं सुद्धा क्वालिफिकेशन आहे आणि तो कंत्राटी कर्मचारी सुद्धा आहे. मग त्याला कशा पद्धतीने गुण द्यायचे किंवा त्या उमेदवाराला ज्येष्ठता यादीमध्ये कोणता नंबर द्यायचा. आणि एखादा उमेदवार हा मागील 15 वर्षापासून कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करत आहे, फक्त त्याचा ITI झालेला आहे किंवा त्याचा ITI सुद्धा झालेलं नाहीये, मग त्याची ज्येष्ठता जाणार का. हा एकदम कॉम्प्लिकेटेड मुद्दा आहे, एकदम किचकट असा मुद्दा आहे की कोणाला तुम्ही प्राधान्य द्याल आणि कोणाला प्राधान्य देणार नाही. या संघटनेच्या पत्रामध्ये बऱ्याचशा गोष्टी सुटसुटीत करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. या ठिकाणी सुटसुटीत असं करून सांगितलेलं आहे की प्रत्येक ठिकाणी काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्याची किंवा बाह्यस्त्रोत कर्मचाऱ्याची वर्गवारी करावी, त्यांचा अनुभव, त्यांचं वय, त्यांची शैक्षणिक पात्रता आणि कामाला लागल्याची तारीख, या सर्व गोष्टींचा विचार करून प्रत्येक मंडळ स्तरावर यादी तयार करावी आणि त्यानंतर परिमंडळ स्तरावर त्याची एकरूप ज्येष्ठता यादी तयार करावी. म्हणजे कुणावरही अन्याय होणार नाही असा संघटनेने सुटसुटीत करून हा मुद्दा या ठिकाणी क्लिअर केलेला आहे. फक्त विषय आहे तो समजून घेण्याचा, तोच आपण आजच्या व्हिडिओमध्ये करण्याचा प्रयत्न करतोय. पुढील मुद्दा या ठिकाणी आपण वाचू शकतो. मुद्दा क्रमांक 4. शैक्षणिक पात्रता नसणाऱ्या कंत्राटी कामगारांनी 10 वर्षे सलग सेवा केल्यानंतर त्याचा अनुभव शैक्षणिक पात्रतेची इक्वेट करून त्यांना दुसऱ्या यादीत ज्येष्ठतेने कामावर घ्यावे लागेल. परत एक अत्यंत महत्वाचा मुद्दा समजून घ्या की एखादा कंत्राटी कर्मचारी जो की सलग 10 वर्षे काम करत आहे, शब्द लक्षात घ्या, सलग 10 वर्षे. समजा एखादा कंत्राटी कर्मचारी त्याने 4 वर्ष काम केलं, मधात 2 वर्ष गॅप दिली, परत 4 वर्ष काम केलं, मधात 1 वर्ष गॅप दिली, परत 2 वर्ष काम केलं, मग त्याचे किती वर्ष झाले? 10 वर्षे सेवा करत असल्याचे.
पण त्यांनी मधामध्ये गॅप दिली, पण तो सलग नव्हता, तर त्या अनियमिततेचा त्याच्या ज्येष्ठतेवरती परिणाम पडू शकतो. म्हणजे एखादा कंत्राटी कामगार ज्यांनी सलग 10 वर्षे सेवा केली आहे, तर त्या कंत्राटी कामगाराचा अनुभव त्याच्या शैक्षणिक पात्रतेशी इक्विट करून त्यांना दुसऱ्या यादीत ज्येष्ठतेने कामावर घ्यावे लागेल असे संघटनेने सूचित केले होते किंवा मागणी केली होती. हा मुद्दा सुद्धा अत्यंत महत्वाचा आहे. पुढे आपण या ठिकाणी वाचून घेऊ की महाराष्ट्रामध्ये तिन्ही वीज कंपन्यांमध्ये सर्व 43,000 पेक्षा जास्त कंत्राटी कर्मचाऱ्यांना सामावून घेऊ शकतो, हे या अगोदर कुठेतरी झालं आहे. त्यामुळेच संघटनेनं हा मुद्दा प्रखरपणे धरून ठेवलेला आहे. तर कुठे कुठे झालेलं आहे, कशा पद्धतीने झालेलं आहे याविषयी आपण या ठिकाणी जाणून घेऊ. पुढे या ठिकाणी लिहिलेलं आहे, तेलंगणा राज्याच्या वीज उद्योगातील वितरण, पारेषण व निर्मिती कंपन्यातील 23,667 कंत्राटी व बाह्यस्त्रोत कर्मचाऱ्यांना कायम करण्याचा निर्णय शासन, राज्य कंपन्याचे व्यवस्थापन व कामगार संघटना यांनी त्रिपक्षीय वाटाघाटीद्वारे घेतला आहे. या सर्व कामगारांची 4 विभागात वर्गवारी करून 4 वेगवेगळ्या वेतन श्रेण्यात कायम करण्यात आले आहे. त्या कराराची प्रत संघटना उपलब्ध करून देईल. या मुद्द्यामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांनी पॉझिटिव्ह विचार करायला काहीही हरकत नाहीये. यापूर्वी घडलेल्या तेलंगणा राज्यातील उदाहरणाचा या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. एकूण 23,667 कंत्राटी व बाह्यस्त्रोत कर्मचाऱ्यांना कायम करण्याचा निर्णय शासन, राज्य कंपन्यांचे व्यवस्थापन व कामगार संघटना यांनी वाटाघाटीद्वारे घेतला आहे. जसे वरील मुद्द्यांमध्ये सांगितले की आपल्या इथे 2 वर्गवारी करावी, तर या ठिकाणी दिलेले आहे या सर्व कामगारांची 4 विभागात वर्गवारी करून 4 वेगवेगळ्या वेतन श्रेण्यात कायम करण्यात आलेले आहे. वेतन श्रेणी जरी वेगवेगळे असले, पण महत्वाचा या ठिकाणी एक शब्द दिलेला आहे की कायम करण्यात आलेले आहे. कंत्राटी म्हणजेच आउटसोर्स म्हणजेच बाह्यस्त्रोत, याला आपण कायम म्हणू शकत नाही, तो कंत्राटीच असतो. तर या ठिकाणी शब्द वापरलेला आहे की कायम करण्यात आलेला आहे. हा अत्यंत महत्वाचा शब्द आहे. आशा करू की आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा अशा पद्धतीने निर्णय लवकरच होईल आणि त्याचा फायदा आपण सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना मिळेल. पुढे आपण या ठिकाणी वाचू शकतो, तेलंगणा प्रमाणेच ओरिसा राज्यातील वीज कंपन्यातील 10,000 कंत्राटी कामगारांना कायम करण्याचा निर्णय झालेला असताना ज्या महाराष्ट्र राज्याची स्वतः वीज निर्मितीची स्थापित क्षमता 13,152 मेगावॅट आणि वार्षिक उत्पन्न 23,515 कोटी रुपये आहे, ज्या महावितरणचा वार्षिक महसूल 92,000 कोटी रुपयाचा आहे आणि ज्या पारेषण कंपनीची वार्षिक खर्चाची उलाढाल 1,250 कोटी रुपये व महसूल 5,203 कोटी रुपये आहे, त्या महाराष्ट्र सरकारच्या अधिकार क्षेत्रातील या कष्टकरी बहुजन समाजातून चतुर्थ श्रेणीपेक्षाही खालच्या दर्जातील अनुभवी कामगारांना आपण 10-15 वर्षे कायम नोकरीत सामावून घेऊ शकत नाही, ही महाराष्ट्राकरता दुःखदायक बाब आहे. संघटनेचं म्हणणं किंवा संघटनेची मागणी आपण सर्वांच्या लक्षात आली असेलच. अत्यंत अभ्यासपूर्ण आकड्यांसोबत या ठिकाणी माहिती दिलेली आहे. वाटल्यास या दोन्ही पत्रांची प्रत तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आम्ही उपलब्ध करून देतो. तुम्ही हे दोन्ही पत्र वाचू शकता आणि त्याचा अभ्यास सुद्धा स्वतः तुम्ही करू शकता. अशा आपल्या बलाढ्य महाराष्ट्रामध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांना का सामावून घेऊ नये अशी विचारणा संघटनेने या पत्राद्वारे आणि या मुद्द्यांद्वारे केलेली आहे. पुढे आपण वाचू शकतो की महाराष्ट्र शासनाने या कंत्राटी कामगारांना कायम करण्याकरता नेमलेल्या रानडे कमिटी समोर दिनांक 19 जानेवारी 2016 रोजी नागपूर येथे झालेल्या वाटाघाटीत आमच्या संघटनेने खालील दस्तावेज समितीला सादर केलेले आहेत. तर कोणकोणते दस्तावेज सादर केलेले होते? क्रमांक 1 आहे सर्वोच्च न्यायालयाचे पिटिशन क्रमांक 12963/1984 दिनांक 6 ऑगस्ट 1998. क्रमांक 2 महाराष्ट्र शासनाचे परिपत्रक CLA 703/ पत्र क्रमांक 98/ कामगार 10 परिच्छेद क्रमांक E. 3 बिहार स्टेट होल्डिंग कंपनी व कामगार संघटनेसोबत झालेला करार. 4 हिमाचल स्टेट इलेक्ट्रिक बोर्ड आणि संघटनाबरोबर द्विपक्षीय करार. 5 तामिळनाडू वीज कंपनीत 21,600 कंत्राटी कामगारांना कायम केल्यानंतर पुन्हा 4,000 सदनित कामगारांना कायम करण्यात आले. 6 आंध्र प्रदेश कंत्राटी कामगारांना समान काम समान वेतन देण्याचा निर्णय. आणि 7 पदवी, पदविका व ITI धारक कंत्राटी कर्मचाऱ्यांना कुशल कामगार म्हणून विशिष्ट वेतन श्रेणीत सामावून घेता येईल. असे सर्व प्रस्ताव आणि मुद्दे आणि पत्र संघटनेने शासनाकडे सादर केलेले होते. आणि पुढे या ठिकाणी लिहिलेले आहे की तिन्ही वीज कंपन्यात आज मितीला चतुर्थ व तृतीय श्रेणी कर्मचाऱ्यांची भरती खाली दिलेल्या वेतन श्रेणीत करण्यात येते. कंत्राटी कामगारांना किमान वेतनाप्रमाणे दरमहा सरासरी 16,000 रुपये इतकेच वेतन मिळते.
कायम कामगार जे काम करतात तेच काम कंत्राटी कामगार करीत असूनही दोघांमधील वेतनाचे अंतर फार जास्त आहे. ही दरी व विषमता एका टप्प्यात आपण दूर करू शकणार नाही. म्हणून या कंत्राटी कामगारांना प्रस्तावित वेतन श्रेण्यात सामावून घेतले तर या कामगारांनी महाराष्ट्राच्या वीज उद्योगाला जी 10 ते 15 वर्षाची सेवा अत्यंत तुटपुंज्या वेतनामध्ये दिली आहे त्यांना न्याय दिल्यासारखे होईल. कित्येक कंत्राटी व बाह्यस्त्रोत कामगाराला कंपनीचे काम करीत असताना कायम स्वरूपी अपघाती अपंगत्व आले किंवा अपघाती मृत्यू झाला तर कायम कामगारांप्रमाणे त्यांना आर्थिक भरपाई व वारसाला नोकरीची प्रावधान करणे गरजेचे आहे. बघा, या पत्रामध्ये संघटनेने एवढा अभ्यासपूर्ण आणि अत्यंत महत्वाचे मुद्दे मांडलेले आहे की ज्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आपल्या जीवनातील 10 ते 15 वर्षाची सेवा दिलेली आहे ते पण अत्यंत तुटपुंज्या वेतनामध्ये त्या कर्मचाऱ्यांना सामावून घेऊन त्यांना न्याय देण्याचा एक प्रयत्न या संघटनेने केलेला आहे. त्याचबरोबर कित्येक कंत्राटी व बाह्यस्त्रोत कामगार हे कंपनीचे काम करीत असताना मृत्युमुखी पडले किंवा त्यांना एकतर कायम स्वरूपी अपघाती अपंगत्व आले. त्या सर्व कामगारांना कायम कामगारांप्रमाणे आर्थिक भरपाई व वारसाला नोकरीचे प्रावधान करणे गरजेचे आहे असे संघटनेने म्हटलेले आहे. पुढे या ठिकाणी वीज कंपन्यातील चतुर्थ व तृतीय श्रेणी कायम कर्मचाऱ्यांकरता वेतन श्रेणी दिलेली आहे जे तुम्ही वाचू शकता. याची PDF तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये उपलब्ध करून दिल्या जात आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ते वाचून घ्या. नवीन नियुक्त होणाऱ्या चतुर्थ श्रेणी कामगारांच्या व कंत्राटी कामगारांच्या वेतनात ही फार मोठी दरी आहे हे वरील वेतन श्रेणीद्वारे स्पष्ट होते. ही विषमता कमी करण्यास्तव व या कामगारांना कायम करण्यास्तव खालील वेतन श्रेण्यात सामावून घेण्याचे आम्ही प्रस्तावित करीत आहोत. या ठिकाणी संघटनेने एक चार्ट दिलेला आहे. शैक्षणिक पात्रते आधारे कर्मचाऱ्यांची 4 श्रेण्यात विभागणे अनुक्रमांक दिलेले आहे आणि या ठिकाणी शैक्षणिक पात्रता 10 वर्ष ज्येष्ठता धारक आणि वेतन श्रेणी अशा पद्धतीने दिलेले आहे. त्यानंतर दुसऱ्या बॉक्समध्ये दिलेले आहे शैक्षणिक पात्रता नसणारे मात्र 5 ते 10 वर्षापेक्षा कमी ज्येष्ठता असणारे. पुढे या ठिकाणी बघू शकतो आपण की डिप्लोमा आणि डिग्री आणि इंजिनियर धारकांना वेतन श्रेणी काय द्यायला हवी म्हणजे जी मागणी केलेली आहे BA BSc BCom करता ITI डिप्लोमा डिग्री इंजिनियर BA BSc BCom आणि ITI यांच्याकरता वेतन श्रेणी दिलेली आहे. त्याचबरोबर शैक्षणिक पात्रता नसणारे मात्र 5 ते 10 वर्षापेक्षा कमी ज्येष्ठता असणारे यांच्याकरता सुद्धा 10 वर्षाची ज्येष्ठता असणाऱ्यांकरता वेतन श्रेणी आणि 5 वर्ष व 5 वर्षापेक्षा कमी ज्येष्ठता असणाऱ्यांकरता वेतन श्रेणी सुचवलेली आहे. या ठिकाणी टीप दिलेली आहे 5 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त ज्येष्ठता असणारा जेव्हा 10 वर्ष ज्येष्ठता यादीत येईल तेव्हा त्यांना 10 वर्ष ज्येष्ठतेची वेतन श्रेणी मिळेल. वेतना व्यतिरिक्त शासनाच्या निर्णयानुसार मिळणारा विशेष भत्ता त्यांना मिळेल. पुढील अत्यंत महत्वाचा मुद्दा दिलेला आहे की सरळ भरतीने बाजारपेठेतून उमेदवार घेतल्यापेक्षा या कामगारांना कायम करण्यात तिन्ही कंपन्यांना हा फायदा आहे की निपुण व पारंगत झालेले अनुभवी कामगार मिळतील व आर्थिक बोजा सुद्धा वाढणार नाही. सरळ भरती प्रक्रियेत 5 ते 15 अतिरिक्त गुण दिल्यानंतर सुद्धा शैक्षणिक व वयोमर्यादेची अट शिथिल केल्याशिवाय त्यांना न्याय मिळणार नाही. यास्तव वरील वास्तविकतेचा विचार करून माननीय ऊर्जा मंत्री म्हणून आपण निर्णय घ्यावा व तिन्ही वीज कंपन्यांच्या व्यवस्थापनाला तसे निर्देश द्यावे ही आमची विनंती आहे. आपला विश्वासू मोहन शर्मा अध्यक्ष. हा जो शेवटचा मुद्दा आहे हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे की जे कंत्राटी कर्मचारी आहेत त्यांच्याकरता फक्त 5 ते 10 अतिरिक्त गुण देऊन चालणार नाही तसेच त्यांना शैक्षणिक व वयोमर्यादेची अट शिथिल करावी असे सुचवलेले आहे. या पत्रामध्ये दिलेले मुद्दे काही निर्णय नाही पण या मागण्या आहेत. या मागण्या संघटनांनी ऊर्जा मंत्र्यांकडे केलेल्या होत्या जे की मार्च महिन्यातले आहेत. त्यानंतर आपल्याकडे दुसरं पत्र आहे पत्र दिनांक 23/7/2023 जे की मागच्या महिन्यातलंच आहे. ते सुद्धा मान्य देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री व ऊर्जा मंत्री महाराष्ट्र शासन मंत्रालय मुंबई यांना दिलेले आहे. मागील पत्रामधीलच मुद्दे किंवा मागील झालेल्या बैठकीमधले मुद्देच या पत्रामध्ये आहे. 23/7 पत्र पाठवलं आणि 24/7 बैठक होती संघटना आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यामध्ये. आपण त्या बैठकीमध्ये काय काय मुद्दे चर्चिले गेले आणि कोणता निर्णय घेण्यात आला हे सुद्धा जाणून घेणार आहोत. पण या 23/7 पत्रामध्ये काय दिलेले आहे त्याच्यावरती आपण एक नजर टाकू. या पत्राचा विषय आहे तिन्ही वीज कंपन्यातील कंत्राटी बाह्यस्त्रोत कामगारांच्या प्रश्नाबाबत. संदर्भ आहे 1 दिनांक 4 जानेवारी 2023 रोजी सह्याद्री विश्रामगृहातील वाटाघाटीत आपण मांडलेला प्रस्ताव कंत्राटी कामगारांच्या प्रश्नाबाबत संघटनेचे पत्र दिनांक 21 मार्च 2023 प्रधान ऊर्जा सचिव यांच्या पातळीवर मंत्रालयात 11 मे 2023 रोजी झालेली विस्तृत चर्चा.
तर या ठिकाणी आपण खूप चर्चा न करता फक्त वाचण्याचा प्रयत्न करू. तुम्ही सुद्धा पत्रामध्ये काय वाचलं होतं हे समजून घेण्याचा प्रयत्न करा. महत्वाच्या मुद्द्यावरतीच आपण फक्त चर्चा करू. दिनांक 4 जानेवारी 2023 रोजी महाराष्ट्राच्या तिन्ही वीज कंपन्यातील अभियंते व अधिकाऱ्यांचा 72 तासाचा संप स्थगित करण्यास आपण केलेल्या यशस्वी वाटाघाटीवेळी आपण 43,000 कंत्राटी कामगारांचा कायम करण्याचा प्रश्न कशा प्रकारे सोडवता येईल याकरता प्रस्ताव सादर करावा असे आम्हाला निर्देश दिले होते. त्यानुसार आमच्या संघटनेने दिनांक 21 मार्च 2023 रोजी तिन्ही वीज कंपन्यातील 43,000 कंत्राटी कामगारांना कशा प्रकारे कायम नोकरीत सामावून घेता येईल व त्यांची वर्षानुवर्षे होत असलेले आर्थिक शोषण थांबवता येईल असा सूचक प्रस्ताव 21 मार्च 2023 रोजी आपण सादर केलेला आहे. आपल्या माहिती करता पुन्हा ती प्रत सोबत जोडली आहे. हा मुद्दा तुम्हाला समजला असेलच. त्या प्रस्तावावर व विषयावर दिनांक 11 मे 2023 रोजी माननीय प्रधान सचिव ऊर्जा यांच्या पातळीवर आमच्या संघटनेचे पदाधिकारी व तिन्ही कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी यांच्या त्रिपक्षीय बैठकीत चर्चा होऊन माननीय प्रधान सचिवांनी व्यवस्थापनाला निर्देश दिले. या चर्चेत आम्ही संघटनेतर्फे पुनश्च या विषयावरील करामदार निवाडे ही माहिती माननीय प्रधान सचिव ऊर्जा यांना सादर केली आहे. कंत्राटी कामगारांना सरळ भरतीच्या प्रक्रियेत 5 व 10 गुणाचे प्राधान्य देण्याच्या तिन्ही कंपन्यांच्या व्यवस्थापनाच्या प्रस्तावाने हा प्रश्न सुटणार नाही व त्यामुळे जे भरती प्रक्रियेत यशस्वी होणार नाहीत त्यांचे तीव्र असंतोष उफाडेल. म्हणजे तिन्ही कंपन्यांनी ठरवलेलं होतं की सरळ भरतीच्या प्रक्रियेमध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांना किंवा बाह्यस्त्रोत कर्मचाऱ्यांना 5 व 10 गुणाचे प्राधान्य द्यावे. पण असे करून प्रश्न सुटणार नाही असे संघटनेचे मत आहे. त्यामुळे जे भरती प्रक्रियेत यशस्वी होणार नाहीत त्यांचेच तीव्र असंतोष उफाडेल असे संघटनेने मांडले आहे. 5 व 10 गुणाचे प्राधान्याने 43,000 कामगारांच्या प्रश्नाची उकल होईल. हे ऊंट के मुंह में जीरा या उक्तीप्रमाणे आहे. या प्रस्तावाने 43,000 कंत्राटी कामगारांचा प्रश्न त्यांच्या जीवनकालातही सुटू शकणार नाही. हा प्रश्न सोडवण्यास्तव व्यवस्थापन व शासनास 2 धोरणात्मक निर्णय घ्यावे लागतील. पहिला वयोमर्यादेची अट शिथिल करणे व दुसरा त्यांचा अनेक वर्षाचा अनुभव शैक्षणिक पात्रतेशी इक्वेट करणे. मुद्दा पुन्हा एकदा समजून घ्या. सदर प्रश्न सोडवण्यास्तव व्यवस्थापन व शासनास 2 धोरणात्मक निर्णय घ्यावे लागतील असे संघटनेने सुचवलेले आहे. 2 निर्णय कोणकोणते आहे? पहिला आहे उमेदवारांच्या वयोमर्यादेची अट शिथिल करणे व दुसरा त्यांचा अनेक वर्षाचा अनुभव शैक्षणिक पात्रतेशी इक्वेट करणे. हे कामगार 5, 10 व 15 वर्षापासून कंत्राटी म्हणून कार्यरत असताना आता 2023 वर्षी ते कसे वयोमर्यादेच्या अटीत पात्र ठरतील? प्रश्न बरोबर आहे. आता एखादा उमेदवार वयाच्या 20व्या वर्षी ITI अप्रेंटिसशिप झाला आणि त्यानंतर त्याने इकडे तिकडे काम केल्यानंतर वयाच्या 28व्या 30व्या वर्षी तो कंत्राटी कर्मचारी म्हणून कामाला लागला आणि आता निघालेल्या भरत्यांमध्ये जी वयोमर्यादा दिलेली आहे त्या वयोमर्यादेमध्ये तो उमेदवार जर बसत नसेल तर तो अर्जच करू शकणार नाही. म्हणून हा मुद्दा सुद्धा अत्यंत महत्वाचा आहे. वयोमर्यादेच्या अटीमध्ये तर पात्र ठरणारच नाही. त्यामुळे भरती प्रक्रियेतून ते बाद होतील. त्या 5, 10 व 15 गुणाचा फॉर्म्युला त्यांना लागू होणार नाही. हा 5, 10, 15 गुणाचा फॉर्म्युला कोणाला लागू होणार होता? जे उमेदवार परीक्षा देणार आहेत त्यांना. पण तो परीक्षेमध्ये बसण्याकरता त्याच्या वयाची अट जी शिथिल जर केली नाही तर बरेच उमेदवार जे कंत्राटी कर्मचारी आहेत ते या वयाच्या अटीमध्ये बसतच नाही. ते फॉर्म सुद्धा भरू शकणार नाही. त्यांच्याकरता 5 व 10 गुणाचा फॉर्म्युला लागू होणार नव्हता. ज्या तारखेला प्रथम ते कंत्राटी कामगार म्हणून सेवेत आले ती तारीख त्यांचे आयुष्यमान ठरवणारी आपण समजली पाहिजे. तेव्हा ते पात्र ठरतील. वर्षानुवर्ष कंत्राटी कामगार म्हणून काम करताना त्यातील काही सेवानिवृत्त झाले तरी काहींचे निधन झाले त्यांचा प्रश्न सुटला नाही ही वास्तविकता आहे. दुसरा प्रश्न आहे शैक्षणिक पात्रतेचा. या 43,000 कंत्राटी कामगारांपैकी बहुसंख्य कामगार तिन्ही कंपन्यातील मंजूर पदावर म्हणजे सँक्शन पोस्टवरती काम करत असून जे काम कायम कामगार करतात ते सर्व वीज यंत्रणेची, वीज वाहिन्यांची, उपकेंद्राचे, औष्णिक विद्युत केंद्राचे, बिलिंगचे, कॅश कलेक्शनचे सर्व काम हे कर्मचारी करत असून त्यांचे पूर्णत्वाने तरबेज व पारंगत होऊन काम करत आहेत. त्यांना आता तुम्ही ITI नाही, पदवीधारक नाही म्हणून भरती प्रक्रियेतून बाद करणे अन्यायकारक ठरणार आहे. अशा अनुभवप्राप्त ज्येष्ठ कामगारांना सोडून बाजारपेठेतून अनुभव नसलेल्यांना व ज्यांना प्रशिक्षित करण्यास व्यवस्थापनाला पुढे 3 वर्षे लागणार आहेत, खर्च करावा लागणार आहे, अशा कामगारांची भरती करण्याऐवजी उपलब्ध असलेल्या अनुभवी व कुशल कामगारांना कायम करणे केव्हाही संयुक्तिक ठरणार आहे असे संघटनेचे म्हणणे आहे. म्हणजे बरेचसे कर्मचारी ज्यांची शैक्षणिक पात्रता नाही आहे पण बऱ्याच वर्षापासून ते कायम स्वरूपी कर्मचाऱ्यांप्रमाणे काम करत आहे, तेवढा अनुभव त्यांना आला आणि त्या कर्मचाऱ्यांना जर घेतलं तर नवीन अनुभव नसलेल्या कर्मचाऱ्याला कंपनीमध्ये सामावून घेतल्यानंतर त्यांच्या प्रशिक्षणावरती होणारा खर्च वाचवता येईल असे संघटनेचे म्हणणे आहे.
जे कंत्राटी कामगार वर्षानुवर्षे वीज यंत्रणा प्रणालीत सक्षमपणे योगदान करीत आहेत, जे स्वतः सर्व कामे करण्यात तरबेज झाले आहेत, त्यांना तुम्ही प्रथम ITI करा व मग या असे म्हणणे किती अयोग्य आहे, यांचा माननीय महोदयांनी विचार करावा, ही आमची आग्रही विनंती आहे. हा मुद्दा लक्षात आला असेल की जे कर्मचारी ज्यांचे शैक्षणिक अर्हता नाही आहे पण वर्षानुवर्षापासून ते यंत्रणेमध्ये काम करत आहेत, त्या उमेदवारांना तुम्ही आधी ITI करा मगच फॉर्म भरा असे म्हणणे किती असंयुक्तिक आहे, असे संघटनेने निदर्शनास आणून दिलेले आहे. पुढील मुद्दा आहे समान काम समान वेतनाचा प्रश्न. सुप्रीम कोर्टाच्या समान काम समान वेतन विषयावर सिव्हिल अपील नंबर 213/2013 च्या निवाड्यानुसार तिन्ही वीज कंपन्यातील 43,000 कंत्राटी, बाह्यस्त्रोत व सुरक्षा रक्षक कामगारांना समान काम समान वेतन लागू केल्यास वीज कंपन्यांवर येणारा आर्थिक बोजा, फायनान्शियल बर्डन मोठ्या प्रमाणात व असह्य होणारा आहे. एका टप्प्यात व्यवस्थापनाला हे न पेलणारे आहे. म्हणून आम्ही संघटनेतर्फे या कामगारांची 2 विभागात, 1 शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा व अनुभव काळ आणि 2 शैक्षणिक पात्रता नसणारे मात्र 5, 10 व 15 वर्षाचा अनुभव असणारे अशी विभागणी करून त्यांची करता 2 वेगवेगळ्या वेतन श्रेण्या आमच्या दिनांक 21 मार्च 2023 च्या पत्राद्वारे प्रस्तावित केलेल्या आहेत. म्हणजे एकूण 43,000 पेक्षा जास्त कंत्राटी, बाह्यस्त्रोत किंवा सुरक्षा रक्षक कामगारांना एकदाच कंपन्यांमध्ये सामावून घेतल्यास कंपन्यांवरती आर्थिक बोजा पडणार आहे याची जाण संघटनेला असल्यामुळे त्यांनी 2 वेगवेगळ्या श्रेण्यांमध्ये कामगारांची विभागणी करावी आणि त्यांना वेगवेगळ्या वेतन श्रेण्यांमध्ये सामावून घ्यावे असे संघटनेने सुचवलेले आहे. या प्रस्तावित वेतन श्रेण्यामुळे 43,000 कंत्राटी कामगारांचा प्रश्न शासनाला व व्यवस्थापनाला सोडवण्यात अडचण जाणार नाही. या वेतन श्रेण्या प्रस्तावित केल्या तर समान काम समान वेतनाच्या फॉर्म्युल्यामुळे येणाऱ्या आर्थिक बोजाच्या तुलनेने आर्थिक बोजा अत्यंत कमी राहील व अनेक वर्ष आर्थिक शोषणाची जड सोसणाऱ्या व गरीब कामगारांना शासनाने व व्यवस्थापनाने न्याय दिल्यासारखे होईल. सुप्रीम कोर्टाच्या 2013 सालच्या निवाड्यापूर्वीही माननीय सर्वोच्च न्यायालयाने रिट पिटिशन क्रमांक 12963/1984 नुसार वीज कंपन्यांना लागू होईल असा समान काम समान वेतनचा निकाल दिला आहे. त्यातील संबंधित परिच्छेद सोबत जोडला असून निकालाची प्रत पूर्वी व्यवस्थापनाला दिली आहे. सुप्रीम कोर्टाच्या निकालाच्या परिच्छेद 57 नुसार तिन्ही कंपन्यांच्या व्यवस्थापनाला या तरतुदी लागू कराव्या लागतील. म्हणून माननीय मंत्री ऊर्जा महाराष्ट्र शासन यांना अध्यक्षेत 21/12/2016 रोजी समिती गठीत होऊन त्रिपक्षीय चर्चा होऊन सुद्धा गेली 6 वर्ष प्रश्न निलंबित आहे. तिन्ही कंपन्यातील विधी सल्लागारांचे अभिप्राय, महाराष्ट्र राज्याचे माननीय महाधिवक्ता यांचा अभिप्राय ही सर्व कार्यवाही झाल्यानंतर हा प्रश्न आता पूर्णपणे माननीय उपमुख्यमंत्री व मंत्री ऊर्जा, माननीय प्रधान सचिव ऊर्जा यांच्या अखत्यारीत आहे. सुप्रीम कोर्टाच्या निकालाच्या परिच्छेद 57 ची प्रत माहिती करता जोडलेली आहे. यास्तव माननीय उपमुख्यमंत्री ऊर्जा यांना आग्रही विनंती आहे की आपण 4 जानेवारी 2023 रोजी या 43,000 कंत्राटी कामगारांना न्याय देण्याचा जो मनापासून निर्णय जाहीर केला त्यांची अंमलबजावणी करण्याची कारवाई करावी. आपला विश्वासू मोहन शर्मा अध्यक्ष. म्हणजेच हिवाळी अधिवेशनामध्ये माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी जे आश्वासन दिले होते त्याची पूर्तता करावी असे संघटनेने विनंती केलेली आहे. तर मित्रांनो, दोन्ही पत्र कशा पद्धतीचे होते त्याच्यामध्ये महत्वाचे मुद्दे काय होते हे आपण जाणून घेतले. आता हे जे पत्र दिनांक 23/7/2023 चे होते, त्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे 24/7/2023 रोजी बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये काय चर्चा झाली, कोणते निर्णय घेण्यात आले याविषयीचा मेसेज सोशल मीडियावरती संघटनेमार्फत देण्यात आलेला होता. त्या मेसेज विषयी आपण चर्चा करू आणि निर्णय कसा झाला हे सुद्धा जाणून घेऊ. तर मित्रांनो, या ठिकाणी प्रेस नोट नागपूर दिनांक 24/7/2023 चे आहे. या ठिकाणी चुकीने 2022 आलेले आहे, पण वास्तविक जो मेसेज व्हॉट्सअप वरती फिरत होता, सोशल मीडियावरती पाठवण्यात आलेला होता तोच आपण बघतो. या ठिकाणी आपण काहीच एडिट केलेलं नाहीये म्हणून जुनीच तारीख या ठिकाणी दिसते जी की चुकीने लिहिण्यात आली होती 2022. पण या ठिकाणी बघू शकतो दिनांक 23 जुलै 2023. तर या ठिकाणी प्रेस नोट देण्यात आलेली होती की वीज कंपन्यातील 43,000 कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम सेवेत सामावून घेण्याच्या प्रस्तावावर उपमुख्यमंत्री व ऊर्जा मंत्री यांच्याशी नागपूरला वाटाघाटी. आपण प्रेस नोट काय होती याच्यावरती जास्त चर्चा करणार नाही, तर या बैठकीमध्ये काय चर्चा झाली याच्याविषयीचा जो मेसेज होता तो आपण बघून घेऊ. तर मित्रांनो, आपण बैठकीनंतर काय ठरलं याविषयीचा मेसेज आहे तो त्या ठिकाणी जाणून घेऊ. प्रश्न होता महापारेषण, महानिर्मिती आणि महावितरण या तिन्ही कंपन्यातील आउटसोर्स कर्मचाऱ्यांविषयी, पण निर्णय झालेला आहे फक्त महावितरण कंपनीतील आउटसोर्स कर्मचाऱ्यांविषयी. त्याच्याविषयी ज्या ठिकाणी माहिती दिलेली आहे ती आपण जाणून घेऊ. तर या ठिकाणी लिहिलेलं आहे की महावितरण कंपनीच्या विद्युत सहाय्यक व उपकेंद्र सहाय्यक भरतीमध्ये 10 अधिक गुण देऊन कंत्राटी कामगारांना प्राधान्य देण्याबाबत राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय. या ठिकाणी दिलेला आहे महत्वपूर्ण निर्णय म्हणजे निर्णय ऑलरेडी झालेला आहे, पण या ठिकाणी फक्त दिलेलं आहे महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांकरता.
पुढे दिलेले आहे माननीय देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री व ऊर्जा मंत्री यांचे वर्कर्स फेडरेशन कंत्राटी कामगार सेलच्या वतीने आभार. पुढे या ठिकाणी काय लिहिलेले वाचून घेऊ. महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन संघटनेच्या वतीने सन 2015 पासून महावितरण, निर्मिती व पारेषण वीज कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कंत्राटी व आउटसोर्सिंग कामगारांना सामावून घ्यावे या मागणीकरता प्रकाशगड येथे आंदोलन केले होते. आंदोलनानंतर दिनांक 22/9/2015 रोजी तत्कालीन ऊर्जा मंत्री यांनी कंत्राटी कामगारांच्या प्रश्नावर अभ्यास करण्यासाठी श्री मनोज रानडे, कार्यकारी संचालक मानव संसाधन महानिर्मिती यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली होती. या कमिटीचे एक सदस्य म्हणून श्री मोहन शर्मा, अध्यक्ष एमएससी वर्कर्स फेडरेशन यांची निवड महाराष्ट्र शासनाने केली होती. त्यांनी विविध राज्यांमध्ये कंत्राटी कामगारांना सामावून कसे घेतले तसेच व माननीय सर्वोच्च न्यायालयाने कंत्राटी कामगारांना सामावून घेण्याबाबत अनेक राज्यांमध्ये दिलेले निर्णय याबाबत विस्तृतपणे कंत्राटी कामगारांची बाजू लेखी व तोंडी समितीच्या पुढे मांडली होती. श्री मनोज रानडे कमिटीचा अहवाल महानिर्मिती कंपनीच्या व्यवस्थापनास दिनांक 6/2/2016 रोजी सादर करण्यात आला होता. महानिर्मितीच्या संचालक मंडळांनी अहवालास मंजुरी प्रदान केल्यानंतर समितीचा अहवाल महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ सूत्रधारी कंपनीच्या संचालक मंडळात दिनांक 19/10/2016 रोजी सादर करण्यात आला होता. त्यानंतर परत सन 2017 मध्ये प्रकाशगड बांद्रा पूर्व मुंबई येथे बेमुदत आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तत्कालीन ऊर्जा मंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सर्वोच्च न्यायालयाचा समान काम समान वेतनाचा आलेला निर्णय याचा अभ्यास करण्याकरता सौ अनुराधा भाटिया संचालक वित्त सूत्रधारी कंपनी यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी नेमली होती. सदर अहवाल शासनात सादर केल्यानंतर शासनाने तिन्ही कंपन्यांचे विधी सल्लागारांचे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालांच्या अनुषंगाने अभिप्राय घेऊन शासनास पुनश्च अहवाल सादर करण्याचे निर्देश दिलेले होते. महाराष्ट्र शासनाचे अप्पर सचिव यांनी समान काम समान वेतनाच्या संदर्भात दिनांक 7 जुलै 2023 रोजी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक महावितरण कंपनी यांना पत्र क्रमांक 2023-460 ऊर्जा 2 पाठवून सौ अनुराधा भाटिया अहवाल मागितला आहे. दिनांक 11 मे 2023 रोजी सौ आभा शुक्ला प्रधान सचिव ऊर्जा यांच्या समवेत तिन्ही वीज कंपन्यातील कंत्राटी कामगारांना सामावून घेण्याबाबत व इतर प्रश्नावर महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन संघटनेची बैठक झाली होती. त्यांच्या समक्ष कंत्राटी कामगारांच्या प्रश्नावर सरकारने श्री मनोज रानडे समिती व सौ अनुराधा पाटील समिती नियुक्त केल्या होत्या. त्यांचा अहवाल शासनात सादर झाला. अहवालात दोन्ही समित्यांनी कंत्राटी कामगारांबाबत काय शिफारसी केल्या याबाबत विचारणा करण्यात केली होती. सन 2012 मध्ये वितरण कंपनीत निघालेल्या तंत्रज्ञ व यंत्रचालकपदी भरताना शैक्षणिक पात्रता पूर्ण करणाऱ्या कंत्राटी कामगारांना सामावून घ्यावे याकरता महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनच्या वतीने श्री दत्ता पाटील व श्री सोमनाथ गोडसे यांनी मुंबई उच्च न्यायालयात प्रकरण दाखल केले होते. त्यांच्या सोबतच इतरांनी सुद्धा प्रकरणे दाखल केली होती. त्या सर्व प्रकरणाची मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाल्यानंतर ते सर्व प्रकरणे एकत्रित करून ठाणे औद्योगिक न्यायालयाकडे वर्ग केलेली आहे. ठाणे औद्योगिक न्यायालयात वर्ग केलेल्या केसमधील 2285 आउटसोर्सिंग कामगारांना केसचा निकाल लागेपर्यंत कामावरून कमी करता येणार नाही असे संरक्षण दिलेले आहे. सन 2012 पासून या प्रकरणाची सुनावणी 11 वर्षाचा कालखंड लोटून सुद्धा पूर्ण झालेली नाही. आता कंपनीच्या प्रतिनिधीची संघटनांच्या वकिलाकडून उलट तपासणी सुरू आहे. नजीकच्या कालखंडामध्ये या केसचा निकाल लागण्याची शक्यता आहे. दिनांक 4/1/2023 समांतर वीज वितरणचा परवाना व वीज कंपन्याचे खाजगीकरण या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य वीज कामगार अभियंते व अधिकारी संघर्ष समिती बरोबर झालेल्या माननीय देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री व ऊर्जा मंत्री यांच्या समवेत झालेल्या चर्चेच्या वेळेस माननीय उपमुख्यमंत्री यांनी कंत्राटी कामगारांना तिन्ही कंपन्यांमध्ये नवीन भरती करताना प्राधान्य देण्याबाबत आश्वासन दिले होते. त्यावेळी संघटनेच्या वतीने माननीय ऊर्जा मंत्री यांच्या निदर्शनास आणून दिले होते की प्राधान्य देऊन हा प्रश्न सुटणार नाही, कारण बरेच कंत्राटी कामगार ITI इलेक्ट्रिशियन वायरमॅन हा ट्रेड पास नाहीत. अनेक कामगार हे फक्त 10वी पास आहेत. अनेक कामगारांनी वयोमर्यादा ओलांडलेली आहे. त्यामुळे त्यांना तिन्ही कंपन्यांमध्ये निघणाऱ्या विद्युत सहाय्यक, उपकेंद्र सहाय्यक, सहाय्यक तंत्रज्ञ सामान्य व तंत्रज्ञ 3 निम्नस्तर लिपिक व लेखा या भरतीमध्ये सहभागी होता येत नाही. संघटनेच्या वतीने सूचित करण्यात आले होते की या कामगारांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव आहे, म्हणून त्यांना एकतर रोजंदारी कामगार म्हणून सामावून घ्यावे किंवा त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार अर्धकुशल, कुशल व अतिकुशल अशी वर्गवारी करून तेलंगणा, तामिळनाडू, आंध्र प्रदेश या राज्याप्रमाणे सामावून घ्यावे असा प्रस्ताव संघटनेने अध्यक्ष मोहन शर्माजी, माननीय देवेंद्रजी फडणवीस ऊर्जा मंत्री व माननीय प्रधान ऊर्जा सचिव यांना सादर केलेला होता. दिनांक 12/5/2023 रोजी माननीय विजय सिंगल अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक महावितरण कंपनी यांच्या समवेत मुख्य कार्यालय पातळीवर प्रलंबित मागण्या संदर्भात बैठक झाली होती. त्या बैठकीमध्ये संघटनेच्या वतीने कंत्राटी कामगारांना महावितरण कंपनीमध्ये सामावून घेण्याचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावेळी प्रधान सचिव यांना कंत्राटी कामगारांना सरळ सेवा भरतीमध्ये प्रति वर्ष 2 गुण याप्रमाणे 5 वर्षाकरता जास्तीत जास्त 10 गुण हा मुद्दा समजून घ्या.
प्रतिवर्ष 2 गुण आणि याप्रमाणे 5 वर्षाकरता जास्तीत जास्त 10 गुण देऊन महावितरण कंपनीमध्ये नियमित सेवेतील प्रवेशाचा मार्ग सुकर करण्याबाबत प्रस्ताव पत्र क्रमांक 11420 दिनांक 20/4/2023 अन्वये सादर केला होता, असे बैठकीत प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले होते। तसे लेखिक बैठकीचे कार्यवृत्त देताना संघटनेस खालील पत्र क्रमांक 28/6/2023 रोजी पाठवून कळवले होते। महावितरण कंपनीच्या वतीने प्रधान सचिव ऊर्जा यांना एक पत्र क्रमांक, या ठिकाणी पत्र क्रमांक दिलेले आहे, व्हिडिओ लांबेल म्हणून आपण स्किप करतोय, पाठवून महावितरण कंपनीमधील विद्युत सहायक व उपकेंद्र सहायक भरतीमध्ये बाह्यस्त्रोत कामगारांना कसे सामावून घ्यावे याबद्दल मार्गदर्शन मागितले होते। याबाबत महाराष्ट्र शासनाने उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग मंत्रालय मुंबई यांनी पत्र क्रमांक या ठिकाणी दिलेले आहे 4 जुलै 2023 चे रोजी महावितरण कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांना पत्र पाठवून खालील प्रमाणे महाराष्ट्र शासनाचा निर्णय माननीय राम चौधरी कक्ष अधिकारी महाराष्ट्र शासन यांनी लेखी कळवलेला आहे। म्हणजे महावितरण कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांना पत्र पाठवून खालील प्रमाणे जो निर्णय झाला ज्याच्याविषयी आपण आता चर्चा करणार आहोत, हा निर्णय महाराष्ट्र शासनाचा निर्णय माननीय राम चौधरी कक्ष अधिकारी महाराष्ट्र शासन यांनी लेखी कळवलेला आहे। तर हा निर्णय कोणता होता आपण या ठिकाणी वाचून घेऊ। शासनाचा निर्णय आहे, महावितरण कंपनीत सद्यस्थितीत वेतनगट 3 व 4 मधील तांत्रिक संवर्गातील विद्युत सहायक व उपकेंद्र सहायक या पदावरच सरळ सेवा भरती प्रक्रिया राबवण्यात येत असल्याने त्या पदाच्या रिक्त जागी बाह्य स्रोताद्वारे कार्यरत विहित शैक्षणिक अर्हता प्राप्त असलेल्या कंत्राटी कामगारांना सरळ सेवा भरती प्रक्रियेमध्ये मागील अनुभवाच्या आधारे व यापूर्वी दिनांक 20/2/2019 च्या पत्रान्वये दिलेल्या सूचनाच्या आधारे प्रति वर्ष 2 गुण याप्रमाणे 5 वर्षाकरता कमाल 10 अतिरिक्त गुण देण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे। म्हणजे एखादा कंत्राटी कामगार जो मागील 5 वर्षापेक्षा जास्त वेळ काळापासून कंत्राटी कामगार म्हणून कार्यरत आहे, त्याचबरोबर त्याचं ITI चं शिक्षण कंप्लीट झालेलं आहे इलेक्ट्रिशियन मध्ये किंवा वायरमन मध्ये, तर त्या कर्मचाऱ्याला प्रत्येक वर्षाचे 2 गुण याप्रमाणे जास्तीत जास्त 5 वर्षाकरता 10 गुण देण्यात येईल। पण एखादा आउटसोर्स कर्मचारी किंवा कंत्राटी कर्मचारी हा 2 वर्षापासून कामाला आहे, तर त्या कर्मचाऱ्याला प्रत्येक वर्षाचे 2 प्रमाणे 2 आणि 2 असे 4 गुण परीक्षेमध्ये, म्हणजे त्याला एकूण मिळालेल्या गुणामध्ये 4 गुण एक्स्ट्रा मिळतील आणि त्या पद्धतीने निवड यादीमध्ये त्याचा विचार केला जाईल। माननीय देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री व ऊर्जा मंत्री यांनी कंत्राटी कामगारांच्या संदर्भात एक पाऊल सकारात्मक पुढे टाकलेले असून सर्व कंत्राटी कामगारांना रोजंदारी कामगार किंवा इतर राज्याप्रमाणे ज्येष्ठतेनुसार विशिष्ट पे स्केल तयार करून सामावून घेण्याबाबत धोरणात्मक निर्णय घेतील अशी आशा संघटनेला आहे। याबाबत संघटनेचे नेतृत्व लवकरच त्यांची भेट घेऊन कंत्राटी कामगारांच्या प्रश्नावर तातडीने निर्णय घ्यावा अशी विनंती करणार आहे। आपला विश्वासू कॉम्रेड मोहन शर्माजी अध्यक्ष, कॉम्रेड कृष्णा भोईर सरचिटणीस, महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन, कॉम्रेड नीलकंठ देशमुख राज्य अध्यक्ष वर्कर्स फेडरेशन कंत्राटी कामगार सेल, कॉम्रेड दत्ता पाटील राज्य संघटन सचिव वर्कर्स फेडरेशन कंत्राटी कामगार सेल, कॉम्रेड के जलारे सहसचिव कंत्राटी कामगार सेल, अशा पद्धतीने या ठिकाणी दिलेला आहे। तर मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, कंत्राटी कामगारांकरता विविध संघटना किंवा विशेषतः ही संघटना पोटतिडकीने काम करत आहे, मागण्या मागत आहे। कशा पद्धतीने तिन्ही कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना सामावून घेता येईल, कंत्राटी कर्मचाऱ्यांना सामावून घेता येईल याकरता विविध सूचना केल्या जात आहे, विविध बैठकी घेतल्या जात आहे। पण आता आपण बघितलेल्या 24/7/2023 च्या बैठकीमध्ये फक्त महावितरण मधील उपकेंद्र सहायक आणि विद्युत सहायक या 2 पदांकरता त्यांनी काम केलेलं आहे। एकूण वर्षाप्रमाणे प्रत्येकी वर्षाचे 2 गुण असे एकूण गुण जास्तीत जास्त 10 त्या कर्मचाऱ्यांना दिले जातील असे मान्य केलेले आहे। पण इतर पदांविषयी किंवा इतर कर्मचाऱ्यांविषयी, इतर कंपन्यांविषयी जसं की महावितरण व्यतिरिक्त महापारेषण आणि महानिर्मिती यांच्याविषयीचा निर्णय व्हायचा आहे। आपण आशा करू की लवकरच हा निर्णय घेतला जाईल आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांना सुद्धा तिन्ही वीज कंपन्यांमध्ये सामावून घेण्याचा मार्ग मोकळा होईल। आणि आत्ताच वाचलेल्या शासन निर्णयाप्रमाणे आपण एक गोष्ट आणखी समजू शकतो की महावितरण मध्ये विद्युत सहायक आणि उपकेंद्र सहायक या पदांविषयी निर्णय घेण्यात आला। 2019 ची भरतीची परीक्षा झाली, त्यांच्या लिस्ट लागलेल्या आहेत आणि जॉईनिंग सुद्धा झालेलं आहे आणि हा निर्णय आता घेण्यात आला। याचा अर्थ असा झाला की लवकरात लवकर महावितरण मध्ये सुद्धा उपकेंद्र सहायक आणि विद्युत सहायक ही पदांची भरती जाहीर केली जाऊ शकते। तर आपण सर्व विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा येणाऱ्या परीक्षांकरता शुभेच्छा देतो आणि लवकरच भेटू भरत्यांविषयी अत्यंत महत्त्वाच्या माहितींसोबत। धन्यवाद।